झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत खूपच महत्त्वाच्या 50 किचन टिप्स। तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, ऍसिडिटी होत असल्यास अर्धा चमचा जिरे पूड ताकात टाकून घेतल्यास ऍसिडिटी नाहीशी होते। टिप नंबर 2, 3 भाग कापूर आणि मलईगिरी चंदन गुलाब पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असावे चोळून नाकातून ओढल्याने अर्धशिशी दुखण्यावर आराम मिळतो। टिप नंबर 3, सुंठ बारीक वाटून शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीवर आराम मिळतो। टिप नंबर 4, लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळ गरम करून 1 तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात। टिप नंबर 5, कडुलिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडांवर हलक्या कापडाच्या साहाय्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात। टिप नंबर 6, कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या। तो रस गरम करून कानात 4 थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते। टिप नंबर 7, 1 ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो। हे 3 महिने सतत केले पाहिजे। उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात हा प्रयोग जास्त फायदेशीर ठरतो। टिप नंबर 8, ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचे पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये गोळा करा। त्या रसाची 50 ग्रॅमची मात्रा करून ते 3 वेळा प्यावे। सकाळ दुपार संध्याकाळ जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो। टिप नंबर 9, 1 चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून सकाळी दुपारी आणि संध्याकाळी प्यावे। जंत आणि कृमी 4 ते 5 दिवसात मरतात आणि बाहेर पडतात। टिप नंबर 10, 2 तोळे जांभळे ताज्या पाण्यात बारीक करून 1 ग्लास सकाळी 4 ते 5 दिवस प्यायल्याने रक्ताचे जुलाब थांबतात। त्यात साखर किंवा इतर कोणताही पदार्थ टाकू नये। टिप नंबर 11, तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी आहे, फायदेशीर आहे। तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते। टिप नंबर 12, पाय मुरगळला किंवा सुजला असेल तर कोमट तेलात हळद मीठ एकत्र करून त्या जागी लावा, याने आराम मिळतो। टिप नंबर 13, केसांना मेहंदी लावताना अंडे वापरल्यास केस सिल्की आणि चमकदार होतात। टिप नंबर 14, मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात। टिप नंबर 15, रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या काळे डाग नाहीसे होतात। टिप नंबर 16, पोट साफ होत नसेल तर रात्री कमी दुधात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायले की पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो। टिप नंबर 17, पोटाची चरबी कमी करायची असेल तर कोमट पाण्यात लिंबू आणि मध प्यायल्याने चरबी कमी होते। टिप नंबर 18, रोज सकाळी ताजे सलाड काकडी टोमॅटो बीट खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो। टिप नंबर 19, ताकामध्ये सैंधव मीठ आणि काळी मिरी टाकून प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होतो। टिप नंबर 20, उकडलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत। टिप नंबर 21, दूध किंवा भाज्या फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 तास आधी फ्रीज मधून बाहेर काढा, त्यानंतर शिजवा, त्यामुळे गॅसची बचत होते। टिप नंबर 22, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर रोज पोहे खावे, याने लोहाचे प्रमाण वाढते। टिप नंबर 23, दररोज अंशपोटी कडुलिंबाची पाने कढीपत्त्याची पाने चावून खावीत, त्यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात। टिप नंबर 24, वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये, त्याची शाई पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते। हे शरीरासाठी घातक आहे, याने कॅन्सरचा धोका वाढतो। टिप नंबर 25, रोज कोमट पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते। टिप नंबर 26, गुलाबाच्या अर्काचा वास घेतल्याने डिप्रेशनचा त्रास होत नाही। टिप नंबर 27, रोज झोपताना त्वचेवर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्यास सुरकुत्या लवकर येत नाहीत। टिप नंबर 28, ज्यांची त्वचा खडबडीत असेल कोरडी असेल त्यांनी नाशपतीचे सेवन करावे।
टिप नंबर 29, जे सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि ते नेहमी अनेक आजारांपासून दूर राहतात. म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 30, घरातील साठवणीचे धान्य, डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावी. त्यामुळे डाळ आणि धान्याला कीड लागणार नाही. टिप नंबर 31, थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्याने डोकेदुखी कमी होते. टिप नंबर 32, रिकाम्या पोटी आंब्याचा रस घ्या, त्यामुळे गुडघेदुखी दूर होते. टिप नंबर 33, मधुमेह असेल तर जवस, अळशीचे सेवन करावे, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. टिप नंबर 34, जर चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी, याने चेहरा मऊ आणि तजेलदार राहतो. टिप नंबर 35, जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर कढीपत्त्याच्या पावडर मध्ये दही, ॲलोवेरा जेल टाकून 30 मिनिटे केसांना लावून ठेवा. यामुळे केस गळणे थांबते आणि केस दाट होतात. टिप नंबर 35, तुम्हालाही तुमचे केस दाट आणि लांब बनवायचे असतील तर घरी सिरम बनवा. कांदा किसून घ्या, त्याचा रस काढून त्यामध्ये 1 चमचा मोहरीचे तेल घालून हे तेल केसांच्या मुळाशी लावा. याने केस दाट आणि लांब सडक होतात. टिप नंबर 37, मळलेले फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ किंवा फ्रीजमधील जास्त काळ ठेवलेले जेवण वापरल्याने आपल्याला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 38, केसांसाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये जास्वंद, कढीपत्ता, मेथीदाणे टाकून थोडेसे उकळून घ्या. हे तेल मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग ते स्टोअर करून ठेवा. ते रेग्युलर वापरल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. टिप नंबर 39, ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळा, त्यामुळे सूज कमी होते. टिप नंबर 40, घशातील इन्फेक्शनसाठी गरम पाण्यात हळद, मीठ टाकून गुळण्या केल्यास आराम मिळतो. टिप नंबर 41, रोज झोपण्यापूर्वी बडीशेप चावून खाल्ल्याने दृष्टी सुधारते. टिप नंबर 42, शरीराची, पोटाची व कमरेची चरबी कमी करून सडपातळ होण्यासाठी आहारातून गव्हाची पोळी बंद करून बेसन पिठाची किंवा कडधान्याची पोळी वापरा. टिप नंबर 43, रताळ्याचे 1 ते 2 तुकडे रोज खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या होत नाहीत. टिप नंबर 44, दूध आणि मधाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, सहनशक्ती सुधारते आणि दृष्टी सुधारते. टिप नंबर 45, मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज केल्याने स्नायूंचा ताण, सांधेदुखी, कंबर, पाठदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 46, जर कुठल्याही जखमांचा डाग निघत नसेल तर तुरटीने 2 मिनिटे मसाज करावा. असे रोज 15 दिवस केल्याने डाग निघून जातील. टिप नंबर 47, कांद्याचा रस केसांच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा आणि केस धुवा. याने केस गळती थांबते. टिप नंबर 47, पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून 15 मिनिटे पाय पाण्यात ठेवा. याने पायदुखी बरी होईल. टिप नंबर 49, पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो. टिप नंबर 50, 1 ग्लास पाण्यामध्ये थोडा खायचा सोडा टाकून प्यायल्यास पोटदुखीमध्ये फायदा होतो. आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.